119 येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची सांगता झालेली आहे। विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या अनुषंगाने 20 तारखेची सर्व तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे। यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान पथकासोबत पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यात आलेला आहे। यामध्ये 270 पोलीस कर्मचारी आहेत। त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे जवळपास 250 कर्मचारी आहेत। पोलीस विभागाचे 15 अधिकारी आणि एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी या विधानसभा मतदारसंघाचे बंदोबस्ताचे कामकाज बघणार आहेत। त्याचबरोबर मतदान घेण्यासाठी एकूण 328 मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत आणि त्या मतदान केंद्रावर जवळपास 1650 मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। यामध्ये समन्वय राखण्यासाठी 27 सेक्टर ऑफिसर्स क्षेत्रीय अधिकारी व त्यांना सहाय्यक करणारे 27 सेक्टर ऑफिसर असिस्टंट सेक्टर ऑफिसर अशी नेमणूक करण्यात आलेली आहे। मायक्रो ऑब्झर्वर 22 या केंद्रामध्ये मायक्रो ऑब्झर्वर नेमणूक करण्यात आलेली आहे। येवला तालुक्यामध्ये 164 मतदान केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करण्यासंदर्भातल्या सूचना निवडणूक आयोगाच्या आहेत। त्या दृष्टीने 164 केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी हे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। दिनांक 20 नोव्हेंबर या दिवशी मतदारसंघामध्ये मतदान होत आहे। मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व मतदारांना याद्वारे जाहीर आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण दिनांक 20 नोव्हेंबर या दिवशी सहकुटुंब मतदानाच्या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे। धन्यवाद। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।